तर नमस्कार मंडळी, मी संदेश शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज आहे सोमवार आणि बरेच दिवसांनी मला वाटतं आपण व्हिडिओ बनवते म्हणजे थोडं जरा कामाच्या धावपळीत आणि मोबाईलचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडं मी व्हिडिओ जरा कमी बनवतो. मी बनवत नाही आणि व्हिडिओ बनवतो म्हणजे हा आपला काही धंदा नाही किंवा काही नाही. हा फक्त आपण एक कोकणात शेतकरी शेती कशाप्रकारे करतो हा फक्त आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपण कुठल्या हवेसापोटी हा काही करत नाही. तर मंडळी काय झालं माहिती आहे का? आज समोर असल्यामुळं थोडा पाऊस पडून गेला आणि ऊन पण जास्त आहे. आज 2 दिवस कोकणात तर खरं म्हटलं तर ऊन पडतंय आणि इतकी गरमी झाली ना, इतका ऊन जोरात आहे ना, माझ्या पाठीमागे बघाल तर नुसता ऊनच आहे. म्हणजे पूर्ण असं झोंबतोय अंगाला. आता मी थोडासा नांगर धरला होता आणि नंतर आठवण पडली, अरे म्हटलं आपण व्हिडिओ बनवूया. नांगरची कशी लोकं म्हणजे कोकणात काय परिस्थिती आहे ती दाखवण्यासाठी. तर म्हणजे 2-3 दिवस झाले पाऊस पडलेला नाही. पण गवत चारा वगैरे मस्त कारण पहिल्याच पावसामध्ये चारा उगवलाय. गुरांसाठी वगैरे चांगला गवत आहे. तर आता आपण बघूया आजच्या कामाला म्हणजे आपण सुरुवात तर कामाची मुळात केलेली आहे. फक्त आता काय तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न थोडासा चालू आहे. आज कारण दादा आला पुढे बैल घेऊन. मी आलो माझं एक गाय घेऊन. कारण आपला जो वासरू होता छोटासा, तो कुठं गायब झाला याचा अर्थ काय? नेमकं काय कळायलाच मार्ग नाही. परंतु शोधला भरपूर 5-6 दिवस पण भेटला नाही. विचारलं आजूबाजूला पण नाही भेटत तिथे तो. ठीक आहे. चला मंडळी, आपण आता पुढच्या कामाला सुरुवात करूया. कारण आपण जिथं सर्वात पहिला व्हिडिओ म्हणजे 1 ते 2 व्हिडिओ दाखवले त्यामध्ये आपण आपल्या शेतावर जाण्याची वाट आहे. तिथं धबधबा आहे छोटासा आणि कर्जाचा ढग. त्या ठिकाणी त्यावेळेला पाणी किती होतं आणि आताच्या वेळेला पाणी किती आहे, हा तुम्हाला मी दाखवतो. तर चला मंडळी पुढे जाऊया आपण. म्हणजे गवत-बिवत आहे ना, हा आपल्या शेताकडचा भाग आहे हा सर्व परिसर आहे. ऊन असल्यामुळे खूप ऊन आहे आणि ऊन लागतोय, झोंबतोय नुसतं अंगाला. इकडे कोपऱ्यात आपली गाय चरते, एकच गाय आहे ती चरते. आणि हा बघा इथं ही आपली ती वाट आहे उतरण्याची. ही बघा ही कंपल्सरी आता वाट ती हे बघा. अशा प्रकारे ही रस्ता आपला हा रस्ता आहे बघा इकडनं. बघा हा असा रस्ता आला छोटासा इकडे वरती आपला नेहमीप्रमाणे बघा. या रस्त्याने आपण येतो जातो. म्हणजे हा हा पाणी आहे. हा तो जो मी धबधबा दाखवला होता. बघा तो समोरचा धबधबा आहे कर्जाचा डोह म्हणून. हो. एवढं छोटासाच पाणी आहे. हिरव्यांची तर सुरुवात झाली. हिरवी तर आम्ही पकडतोच. पाणी आहे. पाणी स्वच्छ आहे पण पाणी खूप कमी आहे. पाऊस कारण का 2-3 दिवस झाले मला वाटतं इकडं पाऊस पडतच नाही. पडतो जिकडं पडतो तिकडं पडतो. तर काय झालं माहिती याच्यामुळं काय होतं ऊन जास्त वाढलं आणि गरमीची वाफ जास्त तापल्यामुळे बाहेर पडते आणि त्यामुळे शेतीला थोडासा त्रास होतोय. म्हणजे काम करायला थोडा त्रास होतो. गरमी जास्त होते. गुरांसाठी चरण्यासाठी गवत बघा थोडा मोठा झाला बघा. एवढा मोठा गवत आहे हा. गुरं चरतात आरामात मस्तपैकी गुरं चरतायत. हे आपली एकच गाय आहे. आपल्याकडे आता एकच गाय आहे आणि नानीचा राजा आहे घरात आहे पण त्याला तो पण चालत नाही. आपला धोंड्या तर मेला आहे त्या म्हणजे मला वाटतं मेच्या सुरुवातीला तो आजारी पडला आणि जागेवर होता तो मेला. आणि आता ही गाय एकच फक्त आपल्याकडे राहिले आणि 2 बैल. जो नानीचा राजा तो पण आता त्याचा पण वय झालेला आहे बघा. हिरवळ कसं मस्तपैकी झाडं आहेत ना एकदम हिरवीगार. वातावरण चांगलं आहे पण या उन्हाने थोडं जरा वातावरण ढवळून टाकलंय. चला आता आपण पेरणी वगैरे केली होती. ते कशा प्रकारे दादा नांगर धरल्यानंतर मी पण थोडं धरणार आहे पण तो जरा वेळ लागेल. तर ऊन पण लागतोय बैलांना पण त्रास जास्त होतोय. तर चला आपण जाऊया शेताकडे आता. तर हे बघा ही आता ओढीला सुरुवात झाली इकडं. आज सकाळी आल्यापासून इकडे ऊन जास्त असल्यामुळे काम जास्त होत नाही. एवढं झालंय. इकडे दादा नांगर धरले. कालू थोडा दमलाय म्हणजे ऊन जास्त आहे. मस्ती करत नाही तो पण ऊन जास्त आहे. म्हणून उन्हामुळे त्यांना चालायला त्रास होतो जास्त. आमची बैलांची जोडी आहे. साधारणतः कालूचं वय आता नाही म्हटलं तर 4.5-5 वर्षाचा असेल पण तो गावठी असल्यामुळे त्याची उंची कमी आहे. हे बघा. आणि काल त्याने एक फ्रॉड केलं. नांगर नांगर त्यांनी मोडलं. कुठं नांगर मोडलं? तिकडं या समोरच्या ते झाड दिसत ना तिथं ती इकडे आणत होता दादा पूर्ण करून. तर ती येताना काय झालं कारण त्यांना वाटलं काय संपला म्हणून ते तिकडे धावत आले ना त्याचा दादाचा पाय सरला आणि ते नांगर सुटला तो आपटला पुढं. म्हणजे नांगर मोडला. आम्ही रात्री बनवलं होतो घरात. हा कोकणातलं खास करून दगदगीचं वातावरण जीवन आहे आताचं म्हणजे सध्या.
पावसाच्या आत फोड व्हायला पाहिजे, लोकांची लावणी व्हायला पाहिजे. हे बघा, हे अशा प्रकारे फोड झालेले. हिला आमच्याकडे आमच्या साईडला फोड म्हणतात, काही ठिकाणी उकळ म्हणतात, काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे त्यांना नाव आहेत. एकच नाव असं काही नाही. हे बघा, इथं हा पेरलेला आपला वाडा कोलमचा भात आहे. हे बघा, मस्त बी आलाय पण पातळ झालाय. कुणी खाल्लाय ना काय? हा खाल्लेला आहे मधना मधना बा. हा मध्ये मध्ये खाल्लेला आहे. हा ही गुरं लावून द्यायची तेव्हा मला वाटतं तो ही मध्ये लावून द्यायची ना, है ना? मग हो बरोबर, ती चालत गेली हा हा पण तसाच खाल्लेला आहे बघ. हा मध्ये मध्ये बघा पातळ आहे ना तो, तिथं गुरांनी कोणाच्या तरी गुरांनी खाल्लेला आहे. घरी काय दुसरं एवढं मध्ये मध्ये खेकडी तर एवढी खाऊ शकत नाही. हा गुरांनीच खाल्लेला आहे एवढा इथे भाग. हे बघा, हे आमच्या 2 हाटकरणी आल्यात बघा आता भाकरी घेऊन. आम्ही आलोय लवकर. 2 हाटकरणी आहेत इकडं. एक सुदर्शन आला मुंबईत ना, आणि आदू काय, एक आहे छत्रीवाली हाटकरणी नाही, तिला बिर्याणी नाव आहे. बिर्याणीचा खास माणूस आहे तो. बघा तिकडनं आले दोघं जण ते भाकरी घेऊन. थोडस आंबा येत राय बोलते, आम्हाला आंबा काढायचे म्हणून तर आम्ही हे करतोय. चला आता पुढं पुढं हळूहळू पुढचा एक दाखवूया. आता म्हणते चढ दे ह्याला घे खाली. म्हणजे दुसऱ्या याचा बांध सोडून असा बांध घ्यायचा असतो नांगराच्या कडेला, बांधाच्या कडनी, म्हणजे भात सर्व हे होतो. आंबा तर बांधाच्या कडेने जास्त कुदलायला होत नाही, कारण कुदलायला लागतो जरा लांब झाला तर. सुरुवात आहे 2-3 झाले सकाळपासून, कारण ऊन असल्यामुळे जास्त कमी होतात, कारण ऊन बैलांना पण त्रास जास्त होतोय, गरमी जास्त आहे. पण किती अजून बरंच आहे. पावसाळ्याला अजून आला तरी अजून आम्ही आंब खात आहे बघा. एवढा आंबा काढतोय. किती असतील रे हे? 2-3 डझन असतील, 2-3 डझन असतील बघा. इथे पिक्का आहेत 2. कोकणात राहणाऱ्यांची ही मजा असते. हे बघा इकडे हे आहे. पावसाळ्यापर्यंत आंबा खा. खेकडी आम्ही दाखवली नाही अजून, तुम्हाला दाखव एक दिवशी स्पेशल. आमचा व्हिडिओग्राफर आहे तो काय हे आहे ना, ढिल्ला आहे जरा. तर म्हणजे चला आता आपण सकाळी दुपारी बैल आणले घरी, आता आपले बैल परत रानात घेऊन निघालो. आता गाय वगैरे बांधून देतो. गाय नाही आज नेणार आहे, फक्त बैल नेतोय. घेऊन गेले दादा पुढं, मी मागलं, कधी घेऊन गेला मला माहितीच नाही. बघा गवत बघा किती मस्त हिरवं, एकदम हिरवं गार आहे वातावरण. डोंगराच्या आड एकदम सूर्य लपलाय बघा. सॉरी, झाड बघा कशी एकदम डोंगराच्या कुशीत मस्त पैकी राहिलेत. हिरवं गार वातावरण एकदम. बघा असं निघालो रस्ते असताना, जायचं तिकडं खाली. आहे ते खोक्याचा आंबा आहे आमचा. तर मंडळी आज आपण आजच्या दिवसात बघा तिथपासून खालपासून इथपर्यंत हे सर्व आज आपण एवढा पुरा केलाय. बैल आपले गेले बघा इथपर्यंत. संध्याकाळचे आता 6 वाजले, तर म्हटलं चला व्हिडिओ मला काय करता आली नाही, पण थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतोय छोटे मोठे. म्हणजे हे बघा एवढं आज आपण काम केलेलं आहे. सोमवार सुट्टी असून पण व्हिडिओ जास्त करून का दाखवलं नाही, कारण का थोडंफार दाखवायचं म्हटल्यानंतर काय सगळ्याच गोष्टी बघायला लागतात ना एकट्या असल्यामुळे. त्यामुळं दादा होता पण तो त्याला ना व्हिडिओ त्याला ना मोबाईल दिला तर तो हे करू शकत नाही. म्हटलं चला वातावरण बघा किती मस्त सुंदर एकदम हिरवगार, झाड जंगल बघा किती. तर म्हणजे हा एक छोटासा प्रयत्न होता
प्रयत्न करत असताना काहीतरी छोट्या मोठ्या चुका होतात आणि त्या चुका जर झाल्या असेल तर माफी असावी. आणि व्हिडिओ जर आवडल्यास शेतीबद्दल आवड असेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. आणि शेतीबद्दल छोटे छोटे व्हिडिओ बघण्यासाठी तयार राहा. तर चला मंडळी, इथे सर्वांची रजा घेतो.